ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. महाभारत स्तुती भाग 5. ओव्या आहेत 39 ते 49. ज्ञानेश्वर महाभारताची स्तुती करत आहेत. पहिल्या 2 भागात आपण त्यांनी महाभारताला कोणती विशेषणे दिली ते पाहिले व नंतरच्या 2 भागामध्ये महाभारताचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला ते बघितले. आता ज्ञानदेव व्यासांची स्तुती करत आहेत. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते. काक सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिये परिविस्तारले, तैसे भारती सुरवडले अर्थ जात. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल म्हणजे स्पष्ट झाल्या आहेत. की प्रथम वयसा काळी, लावण्याची नभाळी, प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी. किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो, ना तरी उद्यानी माधवी पडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. अथवा बगीच्यात वसंताने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारणच दिसते, म्हणजे डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखवते. तैसे व्यासोक्ते अलंकारले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणोनी काया आश्रयिले इतिहासी. त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी म्हणजे इतिहासाने भारताचा आश्रय केला. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानीव धरून अंगी, पुराणे आख्यान रूपी जगी भारता आली. अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते. म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांच्या पासून उसण्या घेतलेल्या आहेत. ऐसी सुरस जगी कथा, जे जन्मभूमी परमार्थ, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम, परम मंगळधाम अवधारीज. ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. 39व्या ओवीपासून 49व्या ओवीपर्यंत व्यासांची महती ज्ञानेश्वरांनी गायली आहे. 18 पुराणे, 18 उपपुराणे, वेदांचे 4 भागात विभाजन, वेदांत सूत्र, महाभारत ग्रंथ अशी अनेक प्रकारची साहित्य संपदा व्यासांच्या नावावर जमा आहे.
म्हणून भगवद्गीतेचा पाठ सुरू करण्यापूर्वी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे हा श्लोक म्हणून व्यासांना वंदन करून गीता म्हणण्याचा प्रघात आहे. व्यासांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून ज्ञानदेवही ज्ञानेश्वरी सुरू करण्यापूर्वी व्यासांची महती गातात, त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेला वंदन करतात. व्यासांचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, सूर्य जसा विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने हे सर्व साहित्य विश्व उजळलेले आहे. पुढे म्हणतात की जमिनीत पेरलेल्या बीजाचा जसा सर्वांगाने विस्तार होतो त्याप्रमाणे महाभारतामध्ये 4ही पुरुषार्थ फोफावलेले आहेत. पुरुषार्थ म्हणजे मनुष्याने जीवनात मिळवायच्या गोष्टी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. अर्थ व काम हे जीवनातील 2 महत्वाचे पुरुषार्थ आहेत. जीवनात अर्थ म्हणजे धन मिळवावं आणि त्या आधारे आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण शास्त्रकारांनी त्याला धर्म आणि मोक्ष अशा 2 अलीकडे आणि पलीकडे सीमा आखून दिलेल्या आहेत. धन मिळवावे पण धर्माने मिळवावे. धर्माने म्हणजे न्याय्य मार्गाने मिळवावे. न्याय्य मार्गाने मिळवलेले धनच मनुष्याला सुख देते. त्या आधारे आपण आपले काम पुरवावेत, पण त्या सर्वांची परिणती मोक्षात व्हायला हवी. महाभारतामध्ये व्यासांनी हेच 4ही पुरुषार्थ कसे मिळवावेत त्याचे दिग्दर्शन केलेले आहे आणि तेही स्पष्टपणे केलेले आहे. महाभारत हे 1,00,000 श्लोकांनी युक्त आहे. त्यात पुराणातील सर्व कथानकांचा समावेश झालेला आहे. आता या सर्व कथांनी महाभारताचा आश्रय का घेतला याविषयी ज्ञानदेवांनी 3 उत्प्रेक्षा केलेली आहेत. तरुण स्त्री वयात आली की सुंदर दिसते, वसंत ऋतूचे आगमन झाले की उपवन सुंदर दिसते, किंवा सोन्याचे दागिने पाहिल्यावर सोन्याच्या लगडीपेक्षा ते जास्त उठावदार दिसतात. त्याचप्रमाणे व्यासांच्या उक्तीचा आधार मिळाला, त्यांच्या भाषेने अलंकृत झाल्यावर चांगलेपणा प्राप्त होतो. म्हणून बहुधा नाना कथानक, उपदेश, राजनीती, धर्म, तत्वज्ञान, इतिहास व पुराणांनी व्यासोक्तीचा आधार घेतला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. साहित्य बीजाचा विस्तारच त्यांनी या महाभारतात केलेला आहे. साहित्यातील सर्व विचारधारांनी महाभारत युक्त असल्यामुळं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. म्हणजे व्यासांनी सगळं जग उष्ट केलंय. कारण महाभारतात जे नाही ते लोकत्रयी नाही. महाभारतातच म्हटलेलं आहे, धर्मे त्वर्थेच कामेच मोक्षेच भरतर्षभ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित. हे भरतर्षभ, धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या बाबतीत जे येथे म्हणजे महाभारतात आहे ते इतर ठिकाणी असेल, पण जे येथे नाही ते इतर कोणत्याही ठिकाणी असणार नाही. महाभारत हे परमार्थाची जन्मभूमी आहे. म्हणून व्यासांना ज्ञानदेवांनी वंदन केलेलं आहे. व्यासांनी या महाभारतात भीष्म पर्वात भगवद्गीता गुंफली आहे. व्यासांनी येथे भगवद्गीतेच्या रूपाने ब्रह्मज्ञान दिले आहे. म्हणून नंतर ज्ञानदेवांनी भगवद्गीतेचा गौरव केलेला आहे. तो आपण उद्या पाहू.